नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। जाऊन पडून आलो 8 रोज। मी कपडे बिपड्याच्या गेला सामान बिमान 60 वर्षाची बाईला मला मार केलेला आहे। जे झाला माहित आहे चक मार समजा जे पाहिलेला आहे। नाव आहे लक्ष्मीबाई पवार। तुम्हाला पण अटक केली होती? अटक केलं काही निघाला अंगाचा कपडा सुगत निघालेला नाही। मला काय केलं? तुम्हाला अटक का केली? अटक काय तर मारून सनी ओढून नेलं गेला म्हणजे। तुमचं वय काय आहे आता? 60 वर्षाची बाईला। 60 पेक्षा जादा आहे। नुसतं काळा पाळा नुसतं पांढरा जात सामान काहीच निघालं नाही। मग सोना बी गेलेला आहे गळ्यात। तुम्हाला मारहाण पण केली? लय मारहाण केलेलं आहे। काही निघालेलं नाही। मग लुगडं सुद्धा निघालं नाही। असं मागायला रोडाला येऊन पडलो मी। आता कसं करावं की जीवाची आत्महत्या कसं करावं की आणि कसं जगावं कसं वाचावं एवढं मी विनंती देतो। मला नशीब कानानं वाचवलं त्याच्यातून काढलं। लय मोठं गोष्ट आम्हाला धन्यवाद झालं। आमचं बाप झालं जन्माला येऊन आम्हाला नेसायला कपडे सुगत नाहीत बघा। तेवढा हाल झालं। पोरगी आलं तर एक लुगडा आणून दिली। ते एक लुगडं 2 लुगड्यावर राहिलेलं आहे। 2 महिने झालं रोडावर येऊन पडलो पण गेलं नाही। असंच बघा पुढं बोट घालून बोला। पाणी रोज येतं का? हा रोज येत आहे। सकाळी सांच्याला 2 टेम पाणी पुरतं ना? पुरतंय आणून टाकतात आम्हाला आंघोळीला धुण्याला बरोबर। एवढं तुम्हाला धन्यवाद। तुम्हाला आशीर्वाद लागू द्या। पाण्याच्या व्यवस्था नाही कराल्यात नशीब कानाला एवढंच आम्ही विनंती। आशीर्वाद आमच्या धन्यवाद। लेकरा बाळाचं एवढंच आमचं एवढं धन्यवाद। खायला जेवण मी आणून द्यायला संध्याकाळी ते मला घराला डबे आणून द्यायला आम्हाला आशीर्वाद। आमचं नशीब कान आम्हाला बाप झालंय। आता हे पिढीनं आम्हाला जीव वाचवलाय। आम्हाला लय धन्यवाद त्याला आशीर्वाद। गाव कुठे? नांदेड। नांदेड मध्ये? ठीक आहे, धन्यवाद। ऐकटापासून छापलेलं आहे मग नाव। टेम्पोवाल्याचं नाव काय? बघा नाव बोला की एकच काय? अण्णा शेट मोबाईल वाट पाहिजे नव्हती निलप्या या ना तुम्ही इकडे। नाही तर जयभीम नगर मधील रहिवाशांसाठी मुंबई महापालिका यस वार्ड विभाग यांच्या वतीने पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। हा आपण जो टँकर पाहताय या टँकरमधून या बाजूच्या रहिवाशांना दिवसभरातून एकदा आणि तिकडच्या पलीकडच्या रहिवाशांना दिवसभरातून एकदा अशी पाण्याची सोय केली जाते। माझ्यासोबत हे पाणी पुरवठा करणारे आपल्या कोल्हापूरचे आमचे मित्र अक्षय मुळे हे या रहिवाशांना पाणी देत आहेत। अक्षय, काय सांगतील, कसं पाणी देतो आहे? दोन टाइम पाणी येतं आणि पाणी देण्याचं काम करतो असं आपला हा अक्षय सांगत आहे। अक्षयला मी धन्यवाद देतो की या लोकांच्या पाणी येतं ना, रोज पाणी येतंय ना? हो, 2 टाइम येते। 2 टाइम रोज पाणी येतं आणि पाणी पुरतंय ना? याला सगळ्याला पुरतं पाणी। घराघराला पाणी ते आणून देतात। घराघराला पाणी आणून देतात आणि पुरतं असं इथले रहिवासी सांगत आहे। आम्ही इथंच राहता, आम्हाला माहिती नाही। कोणत्या टायमाला आणतात पाणी दुपारी आणि संध्याकाळी या टायमाला 2 टायमाला ते टँकर सगळ्या घरी देतात। इथंच राहता, आम्हाला माहिती असते। तर रहिवाशांच्या वतीने मी अक्षयला धन्यवाद देतो की या रहिवाशांना 2 टाइम पाणी येत आहे आणि पुरणारं पाणी या ठिकाणी दिलं जात आहे। महिला भगिनी, पाणी येतं ना? दिवसभर पाणी पुरतं ना तुम्हाला? ठीक आहे, धन्यवाद अक्षय। आपण पाहताय महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेलचे
असेच नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम. नमस्कार. नमस्कार. चालू केला तर यशवाड विभागाच्या वतीने हे पाणी दिलं जातं. चालू आहे द्या. चालू झालं काही व्हिडिओवर टच करा. जेलमध्ये जाते मला बोला तुम्ही नाही जात असू दे जा ना. अरे जावा. अरे बॅग असू दे. तर मी आता आहे फाल का डिस्काउंट फाल का तू ले चला शेष कर दूंगा. पवई जयभीमनगर या ठिकाणी आहे. या लोकांचे हे सगळे हाल जरा एक कॅमेरा फिरवून दाखवा. कागद हळूहळू दाखवा. या परत मागे. तर झोपडपट्टी धारकांची पवईमधील झोपडपट्टी धारकांची ही अवस्था आपण पाहताय. अलीकडे यश विभाग कार्यालय भांडूप मुंबई महानगरपालिका यांच्या वतीने गाडीचा हा टँकर दिलेला आहे आणि सकाळ संध्याकाळी ह्या लोकांना पाणी दिलं जात आहे. पाणी किती वाजता आहे? 2 वाजता पाणी येतं का? सकाळ आणि संध्याकाळी चालू केला तर यशवाड विभागाच्या वतीने हे पाणी दिलं जातं. चालू आहे द्या. चालू झालं काही व्हिडिओवर टच करा. नमस्कार. आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा.